सांगलीतील विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालयामध्ये चाटे शिक्षण समूह आणि आविष्कार फाउंडेशन यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार होते व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाटे शिक्षण समूहाचे शैक्षणिक विभाग प्रमुख प्राध्यापक सर्जेराव राऊत होते। यावेळी चाटे शिक्षण संस्थेचे जिल्हा समन्वयक सादिक मुजावर, चाटे शिक्षण संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदाम पाटील, प्राचार्य संध्या कळंत्रे, शैक्षणिक विभाग प्रमुख समीर शेख, ॲडमिशन इन्चार्ज ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक प्रवीण पवार आदी उपस्थित होते। प्राध्यापक इरफान मुलानी आणि प्राध्यापक सुमंत घुले यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी प्रास्ताविक सादिक मुजावर यांनी केले। यावेळी राधिका हिरेकुडी व सोडा शेख या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले। सूत्रसंचालन स्वाती पाटील यांनी केले। आभार प्राध्यापक सुदाम पाटील यांनी मानले। यावेळी आविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार आणि चाटे शैक्षणिक विभाग प्रमुख प्राध्यापक सर्जेराव राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यावेळी ते म्हणाले की 10वी मध्ये उज्ज्वल यश मिळवून भविष्याकडे झेपावणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं याच्यासाठी चाटे शिक्षण समूहाचं चाटे ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, चाटे कोचिंग क्लासेस आणि आविष्कार फाउंडेशन यांनी संयुक्तपणे आजचा हा कार्यक्रम खरे मंगल कार्यालयामध्ये आयोजित केला होता। इयत्ता 10वी मध्ये मिळालेल्या यशामुळे विद्यार्थ्यांचा दुणावलेला विश्वास जो आहे या विश्वासाला खत पाणी घालून इयत्ता 11वी, इयत्ता 12वी आणि 12वी नंतरच्या वेगवेगळ्या वाटा, प्रवेशपूर्व परीक्षा, त्या प्रवेशपूर्व परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या या सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाच्या माध्यमातून मिळणं अत्यंत गरजेचं होतं। इयत्ता 10वी नंतर फक्त इयत्ता 10वीला चांगले मार्क पडले म्हणून शांत राहणारे बरेच विद्यार्थी असतात। या विद्यार्थ्यांना इयत्ता 11वी आणि 12वीच्या नॉलेजची डेप्थ सांगणं आणि इयत्ता 11वी 12वी या 2 वर्षांच्या अभ्यासाची दिशा दाखवणं हा या आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता। सांगली आणि परिसरातल्या अनेक विद्यार्थी पालकांनी या ठिकाणी हजेरी लावली आणि चाटे शिक्षण समूहाच्या वतीनं आजचा हा मार्गदर्शनाचा कार्यक्रम त्यांनी यशस्वी केला। विद्यार्थ्यांना जे आज मार्गदर्शन मिळालं यामुळं निश्चितच 2 वर्षाच्या नंतर 2026 साली जेई, नीट, MST, CET आणि यासारख्या अनेक परीक्षा ज्या आहेत या अनेक परीक्षांमध्ये हे विद्यार्थी खूप चांगलं यश मिळवतील असं चाटे शिक्षण समूह आणि आविष्कार फाउंडेशनला वाटलं। त्याच्यासाठी हा संयुक्त उपक्रम आम्ही केला। हा उपक्रम याही पुढे दरवर्षी राबवण्याचा आमचा मानस आहे। शैक्षणिक क्षेत्रामध्ये संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या आविष्कार फाउंडेशनच्या वतीनं आज सांगली शहरामध्ये 10वी मध्ये उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आपण आयोजित केला होता। चाटे शिक्षण समूहाच्या वतीनं या कार्यक्रमासाठी विशेष असं सहकार्य मिळालेलं आहे। 2007 साली आविष्कार फाउंडेशनची स्थापना कोल्हापूरमध्ये झाली। गेल्या 17 वर्षांमध्ये आविष्कार फाउंडेशननं महाराष्ट्र, संपूर्ण भारत आणि भारताच्या बाहेरसुद्धा सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे। समाजामध्ये जे चांगलं काम करतात अशा लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणं हे आविष्कार फाउंडेशनचं मुख्य कार्य आहे आणि भारतामध्ये जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचं काम आविष्कारनं यापूर्वी केलेलं आहे आणि आत्ताही करत आहे। इयत्ता 10वीच्या मुलांनाही हा गौरव त्यांच्यासाठी आदर्श व्हावा यासाठी हा समारंभ सांगली शहरामध्ये आयोजित केलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान आविष्कार फाउंडेशनच्या वतीनं आपण यापुढच्याही काळामध्ये करणार आहोत। संस्काराची शिदोरी आहे ती तुमची आई, वडील, तुमचे आजी, आजोबा, मामा तुम्हाला देतात, त्याचा वापर करा। सकाळी लवकर उठा, आपला सूर्यनमस्कार करा आणि प्राणायाम करा आणि त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व बदल, तुमच्या जीवनामध्ये एक मोठा बदल होईल अशी आपण ईश्वराची प्रार्थना करूया आणि तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान मिळावं।